ठिकाणी मगासपर्यंत जखमींचा आकडा समोर येत होता, मात्र दुर्दैवानं अर्थातच आपण म्हणत होतो आकडा वाढण्याची भीती आहे। 3 MBBSच्या विद्यार्थ्यांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। आतापर्यंत 402चा आकडा आपण पाहिला होता आणि या 3 जणांचं त्यात जर आपण ॲडिशन केलं तर 405 पर्यंत एकूण 405चा आकडा होतोय। 402 हे प्रवासी आणि 3 विद्यार्थी 200। आणि आता विमान दुर्घटनेप्रकरणी राजकीय प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झालेली आहे। दुर्घटनाग्रस्त विमान दुर्घटनेबाबत सुप्रिया सुळे यांनी शोक व्यक्त केलेला आहे। विजय रुपाणीशी आमचे कौटुंबिक संबंध होते, विजय रुपाणी यांचाही यामध्ये मृत्यू झाल्याची शंका आहे। त्यामुळे विमान दुर्घटनेबाबत सुप्रिया सुळेंकडनं खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडनं शोक व्यक्त करण्यात येतो। आपण पाहतोय गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी या विमानात असल्याची माहिती समोर आली होती, फोटो सुद्धा आपण पाहिला आणि आता याच संदर्भात आपण पाहतोय खासदार सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य, यांचं ट्विट आता समोर आलेलं आहे। विमान दुर्घटनेमध्ये सुप्रिया सुळेंकडनं शोक व्यक्त करण्यात येतोय। एका बाजूला आपण पाहतोय ही विमानाच्या आतली दृश्य आहेत। अतिशय धक्कादायक घटना आहे आणि त्याच्यात माझे एक सहकारी विजय रुपाणीजी गेले। विजय रुपाणीजी यांनी राज्यसभेत एकत्र काम केलं, त्यानंतर रुपाणीजी राज्यसभा सोडून मुख्यमंत्री म्हणून गुजरातला गेले। त्यानंतर अनेक वर्ष अतिशय रुपाणी फॅमिलीचे आणि आमचे कौटुंबिक संबंध, अतिशय सुसंस्कृत माणूस। त्यामुळे विजय रुपाणी त्या क्रॅशमध्ये होते, मला विश्वासच बसत नाही आहे। हे खूप दुर्दैवी आहे आणि मी मनापासून देवाचरणी एवढीच प्रार्थना करीन की त्या सगळ्या कुटुंब ज्यांच्यावर एवढं मोठं संकट कोसळलं आहे त्यांना ताकद देव आणि जे आपल्यातून या दुर्घटनेत गेले त्यांना मनापासून श्रद्धांजली अर्पण करेन।